यावेळी 8 दिवसांच्या ज्या सुट्ट्या होत्या आमच्या त्या खूप छान गेल्या, खूप मस्त एन्जॉय केला. या सीझनचे खूप सगळे आंबेसुद्धा खाल्ले. आज आम्हाला परत पुण्याला जायचं होतं आणि पुण्याला जात असताना आई-बाबासुद्धा आज माझ्यासोबतच येणार होते. त्याच्यामुळे घरातली जी आपली कामं आहेत ती सगळी आवरूनच आम्हाला निघायचं होतं. तर घरामध्ये ही सुकी मासळी जी होती ती बरीच आलेली होती आणि ती सगळी क्लीन करून ठेवायची होती. तर आई-बाबांचं सकाळपासून तेच काम सुरू होतं. आता त्यांचे ते काम सुरू आहे तोपर्यंत म्हटलं आपण स्वयंपाक करून घ्यावा. आज सगळ्यांना तांदळाच्या भाकरी खायच्या होत्या. तर मी इकडे मस्त गरम पाण्यामध्ये पीठ वगैरे भिजवून त्याच्या भाकरी केल्या. आता या भाकरी काही मला छान जमतात किंवा छान येतात असं नाही, पण मी मला जमेल अशा केल्या. पण त्या सगळ्यांना आवडल्या, सगळ्यांनी आवडीने खाल्ल्या सुद्धा. तर तुमच्याकडे तांदळाची भाकरी कशी केली जाते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळा एवढा कडक पडलाय, एवढं ऊन वाढतंय आणि दिवसेंदिवस उन्हाळा वाढतच चाललाय. तर दुपारच्या वेळी थंड काहीतरी घेतल्याशिवाय किंवा लिंबू सरबत वगैरे घेतल्याशिवाय चैनच नाही पडत. मग त्याच्यामुळे मी इकडं म्हटलं लिंबू सरबत थोडासा करावा. थोडा म्हणता म्हणता जरा माझ्याकडून जास्तच झाला. तर तो सरबत झालेला जास्त काही वाया नाही गेला, कारण दुपारी घरामध्ये अचानकच पाहुणे आले आणि मी तो त्यांना सुद्धा दिला. कारण दुपारच्या वेळी आपण चहा कोणाला देत नाही आणि सरबत करताना मी नेहमी त्याच्यामध्ये मीठ घालते, जेणेकरून त्याला टेस्टसुद्धा छान येईल. सगळ्यांनी मस्त सरबत एन्जॉय केला आणि आम्हाला पुण्याला जायचं होतं आता, म्हणून तयारी सुद्धा करून झाली होती सगळी. आणि पुण्याला जात असताना वातावरणही असं काही छानसं झालं होतं, मस्त वाटत होतं वरून. कारण उन्हाळ्यामध्ये सगळीकडे पालापाचोळा बघून खूप कंटाळा आला होता आणि जाता जाता हिरवळ दिसली तर मनाला सुद्धा खूप बरं वाटलं. पोहोचता पोहोचता आम्हाला बराच उशीर झाला होता आणि आम्हाला स्टेशनवरून आता घरी जाण्यासाठी बराच वेळ, म्हणजे ट्रॅफिकमुळे 1-1.5 तास तर जवळपास लागतो. आणि घरी पोहोचता पोहोचताच आम्हाला 11 वाजून गेले होते. आता गेल्यानंतर 8 दिवसांचं घर बंद, किचन वगैरे खराब झालेलं आणि घरात काहीच करता येत नव्हतं, म्हणून म्हटलं बाहेरूनच काहीतरी थोडंसं खाऊन घेऊ. आणि दिवसभर एवढं पाणी पिणं होतं की जेवणसुद्धा करायला नकोसं वाटतं. म्हटलं थोडंसं लाईटलीच काहीतरी घेऊया. मग यांनी यांच्यासाठी पुलाव ऑर्डर केला आणि मी म्हटलं मला डोसा. आता हे खाता खाता सुद्धा आम्हाला नको झालं होतं, कारण हे सुद्धा खूप जास्त हेवी वाटायला लागलं होतं. पण हे नेहमीचं ठिकाण आहे, जिथे येतो तिथं टेस्ट वगैरे खूप छान असतं, त्याच्यामुळे कसं बसं ते संपवलं. तर असा काही गेला आमचा आजचा दिवस. थोडासा धावपळीचा होता पण छान होता. मस्त एन्जॉय करत करत आलो. भेटू अशाच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.